नमस्कार, तुम्ही पाहत आहात जनसंवाद समाचार पुणे. येथे धक्कादायक बातमी समोर. वनराज आंदेकरच्या खुनाचा रक्तरंजित बदला. आंबेगाव पठार येथील आरोपीच्या घरावर हल्ला करण्याचा कट रचलेल्यांपैकी दोघांनी आयुष उर्फ गोविंद कोमकरची गेम केल्याचा पोलिसांना संशय. आंबेगाव पठार येथील आरोपीच्या कुटुंबाच्या घराची रेकी करणारा दत्ता काळे पकडला गेल्याने आंदेकर टोळीने आपला मोहरा गणेश कोमकरच्या घराकडे वळविला. त्यातूनच गणेश कोमकर याचा मुलगा आयुष उर्फ गोविंद कोमकर याचा गोळ्या झाडून खून करून बदला घेतल्याचे सांगितले जात आहे. त्यातील अमन पठाण आणि यश पाटील यांनी आयुष उर्फ गोविंद याचा गेम केल्याचा पोलिसांना संशय आहे. त्यादृष्टीने या सर्वांचा शोध घेतला जात आहे. त्याचवेळी शहरात गणेश विसर्जन मिरवणुका सुरू झाल्याने पोलिसांचे सर्व लक्ष या मिरवणुका निर्विघ्न पार पाडाव्या याकडे आहे. त्यामुळे विसर्जन मिरवणुका पार पडल्यानंतरच आयुष कोमकर याच्या खुनाच्या तपासाला वेग येण्याची शक्यता आहे. माजी नगरसेवक वनराज आंदेकर याचा 1 सप्टेंबर रोजी खून करण्यात आला होता. या खुनाचा बदला घेण्याचा प्रयत्न आंदेकर टोळी करत होती. या खुनातील सर्व प्रमुख गुन्हेगार येरवडा कारागृहात आहेत. त्यामुळे त्यांच्या कुटुंबाला टार्गेट करण्याचा आंदेकर टोळीचा हेतू होता. त्यातूनच वनराज आंदेकर याच्या खुनातील आंबेगाव पठार येथील आरोपींच्या घराची रेकी दत्ता काळे करत होता. स्थानिक तरुणांनी या दत्ता काळे याला संशयावरून भारती विद्यापीठ पोलिसांना पकडून दिले. त्याच्याकडील मोबाईलमधील फोटो पाहून भारती विद्यापीठ पोलिसांना शंका आली. गुन्हे शाखेशी संपर्क करून त्यांनी याची माहिती दिली. त्यातूनच वनराज आंदेकरच्या खुनातील आरोपीच्या कुटुंबांना टार्गेट करण्याचा कट उघडकीस आला. दत्ता काळे याला अटक झाली. कृष्णा आंदेकर याने दत्ता काळे याला 5 वेपन घेऊन अमन पठाण येणार असल्याचे सांगितले होते. त्या अनुषंगाने गुन्हे शाखा तपास करत असताना त्यांच्या हाती टिपू पठाण टोळीतील पिस्तूल पुरविणारे तालिमास मोहम्मद खान आणि युनुस जलील खान हे दोघे लागले. तालीम पठाण हा गुन्हेगारांना पिस्तूल पुरविण्याचे काम करतो. त्यानेच आंदेकर टोळीला शस्त्रे पुरविल्याचा पोलिसांना संशय आहे. त्यातूनच आरोपींच्या कुटुंबांचा खात्मा करण्याचा कट उधळल्याचे पोलिसांनी जाहीर केले होते. त्याचवेळी हा कट करणाऱ्या कृष्णा आंदेकर, अमन पठाण, यश पाटील, यश मोहिते, अमित पाटोळे, स्वराज वाडेकर या सर्वांचा पोलीस शोध घेत आहेत. काय प्रकार आहे आणि कशातून हा प्रकार घडला? साधारणपणे 7:45च्या सुमारास आता नुकतीच घडलेली घटना आहे. साधारण 7:45च्या सुमारास आयुष गणेश कोमकर हा मुलगा बाहेरून क्लासवरून आल्यानंतर, हा युवक जो आहे आल्यानंतर त्याच्यावरती प्राइमा फेसी असं दिसतंय की 2 अज्ञात इसमांनी त्याच्यावरती फायरिंग केलेली आहे आणि त्या फायरिंग मध्ये त्याचा मृत्यू झालेला आहे. आयुष गणेश कोमकर याचे जे वडील आहेत गणेश कोमकर हे वनराज आंदेकर केस या गुन्ह्यामध्ये आरोपी आहेत. वनराज आंदेकर यांचा हा मयत जो आहे हा भाचा आहे. याबाबत आता इथं या ठिकाणी सर्व तपास पथकं काम करत आहेत. फॉरेन्सिक इन्व्हेस्टिगेशनची टीम आलेली आहे. इन्व्हेस्टिगेशन इथं सुरू आहे. क्राईम ब्रांचच्या 6 टीम्स तपासासाठी आणि आरोपींच्या शोधासाठी पाठवलेल्या आहेत. याच्यावरती काही